नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाज्योतीची जी एक्झाम झालेली होती UPSC MPSC, तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जी मेरिट लिस्ट किंवा कट ऑफ आहे तर तो लागलेला आहे, तर त्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा महाज्योतीच्या ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट केलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक नोटीस बोर्ड म्हणून ऑप्शन दिसणार आहे। आपल्याला सिंपली आपल्याला नोटीस बोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। जसे आपण नोटीस बोर्ड या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी संपूर्ण ज्या नोटिफिकेशन आहे तर त्या पाहायला मिळणार आहे। तर या ठिकाणी आपण जी डेट आहे तर ती पाहू शकतो 23 जानेवारी 2026 आणि त्या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी जो फॉर्मॅट आहे, कशा पद्धतीने आपला जो फॉर्म आहे तर तो भरायचा आहे, काही गोष्टी आपल्याला रिक्वायर आहे, तर त्या संपूर्ण गोष्टी आपण त्या ठिकाणी फिलअप करायच्या आहे आणि त्यानंतर आपलं जे सिलेक्शन वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी होणार आहे। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो UPSCसाठी विद्यार्थ्यांची या ठिकाणी निवड यादी आहे तर ती लागलेली आहे आणि MPSCमधून राज्यसेवा असेल किंवा गट ब किंवा गट क असेल तर अशा प्रकारच्या ज्या एक्झाम आपण दिलेल्या होत्या तर सर्वांची या ठिकाणी जी मेरिट लिस्ट आहे तर ती आलेली आहे। तर या ठिकाणी आपण सिंपली ज्या लिंक दिलेल्या आहे आपल्याला क्लिक हेअर, तर या ऑप्शनवरती क्लिक करून आपण संपूर्ण ज्या मेरिट लिस्ट आहे तर ते आपण या ठिकाणी पाहू शकणार आहे। आपल्याला जर या ठिकाणी कॅटेगरी वाईज सेपरेट जो रिझल्ट आहे तर तो पाहायचा असेल, आपल्याला ज्या कॅटेगरीज आहेत तर त्या दिलेल्या आहे, ऑर्फन कॅटेगरी, PW कॅटेगरी, OBC, SBC, VJ जनरल, तर अशा प्रकारे आपली जी कास्ट असेल तर त्या ठिकाणी आपण जो रिझल्ट आहे तर तो या ठिकाणी पाहू शकतो आणि त्याचं जे एक परिपत्रक दिलेलं आहे आपल्याला, तर ते परिपत्रक पाहण्यासाठी आपण सिंपली परिपत्रक या ऑप्शनवरती क्लिक करून जी माहिती आहे तर ती या ठिकाणी संपूर्ण माहिती रीड आउट करू शकतो। तर अशा पद्धतीने जी अपडेट आहे तर ती महाज्योतीतर्फे पब्लिक करण्यात आलेली आहे। तर आय होप आपल्याला जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल आणि ज्या PDF वगैरे असेल तर त्या आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देणार आहे। तर नक्कीच आपला जो टेलिग्राम चॅनल आहे तर तो सुद्धा आपण जॉईन करावे। थँक्यू।